या ठिकाणी आपण सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी या ठिकाणी जमला आहात। सर्वांचे सर्वप्रथम शाळेच्या वतीने सहर्ष मी स्वागत करते। तर शासन निर्णयाप्रमाणे आपण यावर्षी शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपल्या कारणाने नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे। व्यवस्थापन समिती पुनर्गठित झालेली आहे आणि सर्व पालक सभेच्या माध्यमातून आपण ही समिती स्थापन केलेली आहे आणि सर्व निवडलेल्या सदस्यांमधून आपल्या कचरेवाडी शाळेचे व्यवस्थापन समितीचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मी सांगू इच्छिते की आपले व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रामदास सोपान कचरे हे आहेत। तर उपाध्यक्षा म्हणून सौ आशा माऊली कचरे यांची निवड करण्यात आलेली आहे। आपणा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा। नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रामदास भाऊ सोपान कचरे यांचं ग्रामस्थांच्या वतीने स्वागत होतंय। तर मी सर्वांना विनंती करते की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। समोर व्यवस्थापन समितीच्या नवनियुक्त उपाध्यक्ष सौ आशाताई माऊली कचरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। तर सर्व महिला भगिनींना मी विनंती करते की आपण आशाताईंना या ठिकाणी सन्मानित करायचं। नमस्कार। माझी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्यानिमित्ताने आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला। मॅडम तुला विनंती होती की त्या निमित्ताने तुम्ही मुलांसाठी काहीतरी खाऊ वाटप ठेवण्यात यावं। ते औचित्य साधून मी एक छोटासा आपल्या नायातून फुलना फुलाची पाकळी म्हणून मुलांना आपलं स्वीट खाण्यात ठेवण्यात आलं। त्याच्यानंतर आमचं मॅडमसोबत बोलणं आलं की या गोष्टी आमची 18 जणांची समिती बॉडी आहे ते आम्ही हे करून एकत्र आम्ही बसून शाळेसाठी आपल्याला काय करता येईल हे आमचे प्रयत्न चालू आहे की जेणेकरून आपलं मावळ तालुक्यात शाळा आपली एक आदर्श शाळा म्हणून कशी ओळखण्यात येईल हे आमचे प्रयत्न चालू आहे। त्यासाठी मला फक्त मॅडम प्रमाणे एक वर्षभराचा कालावधीचा फक्त ते आपण नक्की प्रयत्न करू। आमचे सगळे नाही एक वर्षभराचा काळ दिला तरी आलं त्या निमित्ताने आमचे थोडे प्रयत्न चालू आहे। त्या 2-4 गोष्टी आम्ही त्यात करण्यात पण आलं आहे। आपण सध्या एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आपला। त्यानंतर आपलं जे ॲक्वा फिल्टर वगैरे पाण्याचं वगैरे ते पण चालू आहे। एक महत्त्वाचा विषय म्हणजे वारंवार मॅडम मला सांगतात की आपल्या शाळेला एक CCTV झालंच पाहिजे। त्यासाठी आमचा आता सध्या प्रयत्न चालू म्हणजे आम्ही स्टेप बाय स्टेप आमचं आकारणी चालू आहे आम्ही कामाची कसं आपल्याला पद्धतीने करता येईल। ठीक आहे, एवढंच बोलून थांबू।